संचालक श्री तात्याराव शिक्षक पालक समितीचे सदस्य सिद्धार्थ तसेच या सर्वांचं या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. उपाध्यक्ष आदरणीय विश्वास भोरावळ यांच्या शुभ हस्ते आज या ध्वजाचं पूजन संपन्न होते. बहु आसोत सुंदर संपन्न की महा प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा. आज 1 मे महाराष्ट्र दिन संपूर्ण महाराष्ट्रीय वासियांचा स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा हा दिवस. यानिमित्त ध्वजपूजन इथं संपन्न होते. पंडित विष्णू दिगंबर पलुसकर शिक्षण संस्थेच्या संकुलामध्ये आजचा महाराष्ट्र दिन अत्यंत संपूर्ण आणि उत्साहामध्ये संपन्न होते. सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये अत्यंत अभिमानानं डोलत असणारा हा तिरंगा तो फडकवला जातोय. त्याला मानवंदना आपण देतो आणि त्यासाठी आपल्याला सूचना दिल्या जातील. मान्यवरांनी मानवंदनेसाठी उपस्थित आहोत. त्याच पद्धतीने सर्व विद्यार्थी सूचना देतील त्याप्रमाणे आता फॉलो करा. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. झंडा ऊंचा रहे हमारा. विजय विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. शान स्त्री जानन पाए
राज्याचा स्थापना दिन आज आपण इथं साजरा करतोय. आपल्या या महाराष्ट्र देशाला हजारो वर्षांची परंपरा आहे, पण खऱ्या अर्थानं 1 मे 1960 या शुभदिनी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि तो दिवस आपण गेली 62 वर्ष महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतोय. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतरावजी चव्हाण, त्याचबरोबर हा महाराष्ट्र स्वतंत्र व्हावा, महाराष्ट्राची स्वतःची वेगळी अस्मिता निर्माण व्हावी, त्यासाठी प्रयत्न केलेल्या ज्ञात अज्ञात अशा सर्व योद्ध्यांना, शहीदांना आपण त्यांचं स्मरण करूया आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. मी प्रथमतः मुख्याध्यापक श्री कराडे सर यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचं गुलाब पुष्प देऊन हार्दिक स्वागत करावं. प्रथमतः संस्थेचे अध्यक्ष आदरणीय उदय परांजपे साहेब यांचं स्वागत सरांनी करावं. त्यानंतर उपाध्यक्ष आदरणीय विश्वास गौरावळ, संचालक श्री सुनील त्यारावळ, पालक संघाचे सदस्य आदरणीय राजेंद्र सिंदेकर आणि आपले सर्वांचे मित्र आदरणीय मोहन काका यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. सर्वांनी स्थानापन्न व्हायचं. की हा जो देश आहे, ही पृथ्वी आहे, ही शेषाच्या फणावरती उभा राहिलेली नसून कष्टकऱ्यांच्या कष्टावरती उभा राहिलेली आहे. खर तर कष्टकरी नसतील तर आजचा हा सुखी संपन्न समृद्ध असा देश आपल्याला पाहायला मिळाला नसता. त्याचबरोबर देशभक्त नसते तरीही आजचा देश बघायला मिळाला नसता. आणि हे सगळं आहे म्हणून आजचा हा हास्य दिवस आहे. आपल्या जीवनामधला आनंद आहे हा कष्टकऱ्यांच्या, शहीदांच्या, सैनिकांच्या यांनी केलेल्या त्यागावरती आधारलेला आहे आणि त्यांचं स्मरण करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. आणि त्यानिमित्तानं आज आपण इथे उपस्थित आहोत. सांगली विद्यालयामध्ये जे विद्यार्थी ज्यांना चष्म्याची गरज आहे, अशा विद्यार्थ्यांना काही चष्मे त्यांनी प्रदान केले. त्या विद्यार्थ्यांना इथं चष्मा वितरण होतंय. मी कदम मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी इथे यावं आणि हे वितरण संपन्न करावं. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आत्ताच सरांनी सांगितलं त्या पद्धतीने रोटरी क्लब सांगली यांच्यातर्फे आपल्या विद्यालयातील काही गरजू विद्यार्थ्यांना चष्मा वाटप करण्यात आलेला आहे. यामध्ये मोलाचं सहकार्य आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री उदय परांजपे साहेब यांचं लाभलेलं आहे. सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानते आणि चष्मा वाटप यादीचं वाचन करते. इयत्ता 6वी अ अनिकेत बनगर, रोहन आरसूळ, मॅडम यांच्या हस्ते वितरण होत आहे. आठवी क, शुभम पोद्दार आठवे, त्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि महाराष्ट्र देशाचं वर्णन अतिशय सुंदर शब्दात केलं. प्रत्येकाला आपल्या देशाचा अभिमान असतो, आपल्या मातीचा अभिमान असतो. कवी गोविंदा गज अर्थात राम गणेश गडकरी आणि सुंदर शब्दामध्ये
आपल्या महाराष्ट्र देशाचं वर्णन केलंय आणि आजच्या या दिवशी प्रत्येकाच्या मनामध्ये या ओळी मंजत असतात. त्याचं स्मरण आपल्याला असावं, माझा देश काय आहे, माझा महाराष्ट्र कसा आहे. अगदी मोजक्या शब्दामध्ये कवींनी वर्णन केलंय. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. राखट देशा कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा कोमल देशा, फुलांच्याही देशा. अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा, बकुळ फुलांच्या प्राजक्तांच्या दळदारी देशा. भावभक्तीच्या देशा आणि बुद्धीच्या देशा, भावभक्तीच्या देशा आणि बुद्धीच्या देशा. शाहिरांच्या देशा करत्या मर्दांच्या देशा. ध्येय जे तुझ्या अंतरी निशाणावरी नाचते करी, जोडी इहपर लोकाशी व्यवहारा परमार्थाशी. जरीपट्ट्यासह भगव्या झेंड्याच्या एकची देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. विद्यार्थी मित्रांनो, शब्दामध्ये इतकी ताकद असते की प्रत्यक्ष महाराष्ट्राचं वर्णन अगदी शब्दशः या ओळीच्या मधून आपल्याला पाहायला मिळतं. आणि महाराष्ट्र देशाची निर्मिती कशी झाली त्याचा थोडक्यात इतिहास आपण आदरणीय पवार सर यांच्याकडून जाणून घेऊया. मी पवार सर यांना विनंती करतो त्यांनी कृपया इथं व्यासपीठावरती यावं. व्यासपीठावरील सर्व तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका, पालक आणि विद्यार्थी बंधू, पहिल्यांदा तुम्हाला 1 मे महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आता या 1 मे या दिनाचं महत्व जे ते 4 बाजूंनी महत्वाचं आहे. 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन, 1 मे महाराष्ट्र दिन, 1 मे आंतरराष्ट्रीय ग्रंथ दिन आणि हास्य दिन. तर हा जो असणारा आजचा महाराष्ट्र दिन जो आहे तो आपण साजरा करतोय. पण महाराष्ट्राला मिळालेलं हे महाराष्ट्र राज्याचं असणारं स्वतंत्र अस्तित्व हे आपल्याला एकाएकी मिळालेलं नाही. तर आज या 1 मेचा दिवस आपल्याला उजाडण्यासाठी केवळ महाराष्ट्र राज्याचं असणारं स्वतंत्र अस्तित्व प्राप्त करण्यासाठी फ्लोरा फाउंटन या ठिकाणी जे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं जे आंदोलन उभा केलं त्या ठिकाणी 106 महाराष्ट्रातील हुतात्मे पत्करलेल्या लोकांचं योगदान म्हणजे हा 1 मे महाराष्ट्र दिन आहे. त्याच्या अगोदर आपल्या महाराष्ट्रातील असणाऱ्या मराठी लोकांचा स्वाभिमान जागवण्याचं काम हे पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी केलं. त्यानंतर ब्रिटिशांच्याकडून भारताला स्वातंत्र्य मिळवताना सुद्धा महाराष्ट्र हा त्यामध्ये होताच. आणि आज आपण जो दिवस पाहतोय त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्रातील असणाऱ्या हुतात्म्यांचं योगदान यामध्ये आहे. म्हणून आज आपण हा दिवस पाहतो. आता त्या ठिकाणी पोद्दार सरांनी जे वर्णन केलं राम गणेश गडकरी यांचं, तर ते आपण वर्णन एक कविता म्हणून किंवा देशभक्तीपर गीत म्हणून आपण केवळ हे करत नाही, म्हणत नाही, तर त्याच्या पाठीमागं महाराष्ट्रातील लोकांचं हौतात्म्य दडलेलं आहे. आणि म्हणून राम गणेश गडकरी उर्फ कुसुमाग्रज म्हणतात की मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा श्री महाराष्ट्र देशा. रापट देशा कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा कोमल देशा, फुलांच्याही देशा. त्याचप्रमाणे श्रीपाद कोल्हटकर यांनी बहुत असो सुंदर संपन्न की महा, प्रिय आमचा महाराष्ट्र देश हा. म्हणजे या भारतामध्ये अनेक राज्ये, भले प्रत्येकाला आपल्या राज्याचा स्वाभिमान असेल, पण या सर्व राज्यामध्ये मला माझ्या महाराष्ट्राचा खूप अभिमान आहे. आज भारतामध्ये जे एकूण घटक राज्य आहेत त्या घटक राज्यामध्ये 3ऱ्या क्रमांकाचं असणारं राज्य म्हणजे माझं महाराष्ट्र राज्य भूप्रदेशाच्या तुलनेनं. जगामध्ये ज्या अनेक भाषा बोलल्या जातात त्या भाषामध्ये 7वं स्थान माझ्या मराठीनं काय केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे. याचा मला त्या ठिकाणी अभिमान असला पाहिजे. आणि या महाराष्ट्रानं अनेक अशा प्रकारचे संत
संत एकनाथ असतील, संत नामदेव असतील, मुक्ताबाई असतील, ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, संत कोकामेळा असतील, तर या संतांनी या भूमीतील असणाऱ्या लोकांच्या मनाची मशागत करण्याचं, मन कणखर बनवण्याचं काम या लोकांनी केलं. त्याबरोबर लोकमान्य टिळक असतील, वासुदेव बळवंत फडके असतील, उमाजी नाईक असतील, यासारख्या असणाऱ्या क्रांतिकारकांनी या भारत देशाला त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महाराष्ट्राच्या वतीनं त्या ठिकाणी योगदान आपल्या देशाला दिलेलं आहे. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले असतील, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे यासारख्या लोकांनी समाज प्रबोधनाचं कार्य केलं. आणि भारत जो आहे त्या भारतातील असणारा सचिन तेंडुलकर सारखा असणारा महान फलंदाज भारतालाच नव्हे तर सगळ्या जगाला त्या ठिकाणी देण्याचं काम या महाराष्ट्राच्या मातीनं केलेलं आहे. लता मंगेशकर सारखी असणारी ज्ञान कोकिळा, तिचं नाव जिथं महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे, जगामध्ये घेतलं जातं की लता मंगेशकर ही स्वरसम्राज्ञी माझ्या महाराष्ट्र देशानं जगाला, भारताला दिलेली आहे. म्हणजे या प्रत्येक गोष्टीचा त्या ठिकाणी अभिमान हा आपल्या मातीमध्ये असला पाहिजे. महाराष्ट्र केवळ त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम भूमीनं बनलेलं नाही, सगळं त्या ठिकाणी आहे. दगड, दोंडे, काटे, कुटे, संपन्न जमीन सगळ्या प्रकारचं असणारं वैशिष्ट्य या महाराष्ट्राला या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि भारताच्या असणाऱ्या या स्वातंत्र्य संग्रामामध्ये महात्मा गांधींनी सुद्धा महाराष्ट्राचं असणारं वर्णन असं केलेलं आहे, कार्यकर्त्यांचं मोहोळ म्हणजे महाराष्ट्र. कार्यकर्त्यांचं मोहोळ म्हणजे काय आहे तर हे महाराष्ट्र आहे. आणि अशा पद्धतीनं म्हणजे महाराष्ट्राच्या असणाऱ्या भूमीची दखल या राष्ट्रीय लेवलच्या असणाऱ्या नेत्यांना सुद्धा त्या ठिकाणी घ्यावं लागलेलं होतं. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी हा महाराष्ट्र जो आहे तो माझा घडलेला आहे. आता हा महाराष्ट्र जो आहे तो महाराष्ट्र त्या ठिकाणी अधिक संपन्न कसा होईल, त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये ज्या काही उणीवा आहेत, आज आपण पाहतो की स्त्रियांच्यावर असणारे अन्याय अत्याचार असतील किंवा भ्रष्टाचार असेल, शिक्षणाचा घसरत चाललेला दर्जा असेल, तर हे सगळं त्या ठिकाणी दूर सारून महाराष्ट्राला अधिक त्या ठिकाणी स्वाभिमान वरच्या पातळीवर, चांगल्या पातळीवर नेऊन पोहोचवायचं काम आज तुमचं आणि आमचं आहे. आज आपण वाईट घटनेच्या बाबतीमध्ये म्हणतो की महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार झालाय, पण याचा आपण कधी विचार करत नाही की हाच त्या ठिकाणी उत्तर प्रदेश बिहार 1700 पैकी युपीएससीतील 1100 जागा नेतो आणि उरलेली असणारी 27 राज्य उरलेल्या जागा नेतात. म्हणजे त्या ठिकाणी चांगल्या काही बाबी ज्या आहेत त्या त्यांच्याकडून आपण घेतल्या पाहिजेत. जर महाराष्ट्राला त्या ठिकाणी एवढ्या प्रकारचे चांगले त्या ठिकाणी इतिहास असेल तर तो इतिहास जो आहे तो त्या ठिकाणी अधिक त्या ठिकाणी संपन्न करायचं, महाराष्ट्राचा शैक्षणिक दर्जा वाढवण्याचं काम आज तुमच्या हातामध्ये आहे. त्याबरोबर आपली असणारी आई, वडील, गुरुजन या सर्वांचा सन्मान करणं एक महाराष्ट्राचा विद्यार्थी म्हणून, नागरिक म्हणून त्या ठिकाणी आपलं कर्तव्य आहे. त्याबरोबर ज्या काही कुटुंबामध्ये असतील, समाजामध्ये असेल, शाळेमध्ये असेल, हे शिस्त पाळणं त्या ठिकाणी आपलं कर्तव्य आहे. महाराष्ट्र दिनाबद्दल मला अजून सांगता आलं, पण सांगणं ही बाब त्या ठिकाणी महत्वाची नाही. तत्वज्ञान सांगता येतं, पण आचरणात आणणं हे फार अवघड असतं. दुसऱ्याला सांगणं, प्रबोधन करणं, उद्बोधन करणं, पण त्या ठिकाणी मी स्वतः काय करतो, मी काय केलं पाहिजे याचं आत्मभान राखून प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक नागरिक, प्रत्येक नेता यानं त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, आत्मभान राखून त्या ठिकाणी महाराष्ट्रासाठी मी काय करू शकतो हे पहिल्यांदा त्या ठिकाणी मनाशी ठरवलं पाहिजे. मला एखाद्या गावाला जायचं असेल तरी मी त्या ठिकाणी नियोजन करतो की मला त्या दिशेने वाहन चालवावं लागतं किंवा त्याच बसमध्ये मला चढावं लागतं. त्याप्रमाणे या महाराष्ट्र दिनापासून आपण त्या ठिकाणी चांगला संकल्प करूया की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी सायकल शिकणार, मी पोहायला शिकणार, मी विविध असणाऱ्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देणार, मी एवढ्या प्रकारचं असणारं पुस्तकांचं वाचन करणार. अशा प्रकारचं असणारं त्या ठिकाणी काम आपण केलं तर खऱ्या अर्थानं आपण महाराष्ट्राला योगदान दिलं. आणि ज्यांनी हे हौतात्म्य पत्करलं त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केला तरी त्यांना श्रद्धांजली पोहोचल्यामध्ये जमाय. दुसरं म्हणजे की 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला. तर 1871 मध्ये
या युरोपमध्ये म्हणजे त्यावेळेला भारतामध्ये सुद्धा ती स्थिती होती. पण औद्योगिक क्रांती तुम्हा सर्वांना माहिती आहे युरोपमध्ये झाली आणि कामगारांना 12-12, 14-14 तास अल्प मोबदल्यामध्ये त्या ठिकाणी राबवून घेतलं जात होतं आणि त्यांना विश्रांती किंवा आठवड्यातील सुट्टी हा प्रकार नव्हता. आणि त्या विरोधामध्ये ही जी असणारी चळवळ आहे ही चळवळ त्या ठिकाणी उभी राहिली सप्टेंबर महिन्यामध्ये आणि त्या कामगार चळवळीला यश आलं आणि त्या यशामध्ये कामगारांचे असणारे कामाचे दिवसभरामध्ये 8 तास, स्त्रियांना रात्रीचं काम किंवा जोखमीचं काम त्या ठिकाणी देता येणार नाही, दिवसभराच्या कामातून 1 तास असणारी विश्रांती, आठवड्यातून 1 असणारी सुट्टी आणि त्यांना दिला जाणारा मोबदला हा नगद म्हणजे पैशाच्या स्वरूपामध्ये दिला जावा अशा प्रकारच्या असणाऱ्या कामगारांच्या मागण्या मान्य केल्या आणि जगभरामध्ये सप्टेंबरमध्ये दिवस न ठरवता 1 मे हा जगभरामध्ये कामगार दिन त्या ठिकाणी ठरवला गेला आणि हा असणारा कामगार दिन आपल्या भारतामध्ये सुद्धा 1 मे 1923 पासून त्या ठिकाणी साजरा केला जातो. 1 मे 1923 पासून. आता विविध प्रकारच्या त्या ठिकाणी या कामगार संघटना आहेत, पण आंतरराष्ट्रीय पातळीवर हा कामगार दिन म्हणून विविध व्यावसायिक जरी असले तरी 1 मे हा दिवस साजरा केला जातो. कामगारांच्या सन्मानार्थ जगातील 80 देशामध्ये सुट्टी जाहीर केली जाते. सुट्टी याचा अर्थ फक्त सुट्टी उपभोगणे नव्हे तर त्याचा अर्थ कामगारांच्या सन्मानाचा हा दिवस म्हणून त्या ठिकाणी सुट्टी जी जाहीर केली जाते. जसं आपण सण आणि समारंभाला त्या ठिकाणी सुट्टी घेतो त्याप्रमाणे आणि अशा रीतीनं कामगारांचा सन्मान त्या ठिकाणी केला जाऊ लागला आणि अशा रीतीनं हे कामगार त्या ठिकाणी सन्मानानं राहू लागले. आपल्या आवश्यक असणाऱ्या किमान गरजा भागवण्या इतपत जगभरामध्ये वेतन दिलं जावं ही भावना त्या ठिकाणी या कारखानदार किंवा उद्योजकांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि सन्मानानं कामगारांना सुद्धा आपलं जीवन जे की जीवन त्या ठिकाणी जगता येऊ लागलं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय असणारा जो पुस्तक दिन किंवा ग्रंथ दिन म्हणतो तर अमेरिकेतील वॉशिंग्टन या शहरामध्ये जगातील सर्वात मोठं असणारं ग्रंथालय त्या ठिकाणी आहे. प्रत्येक देशामध्ये त्या ठिकाणी काय आहेत तर ग्रंथालय आहेत. पण आज आपण बघतोय या इंटरनेटच्या असणाऱ्या युगामध्ये वाचन संस्कृती ही हळूहळू त्या ठिकाणी लयाला जाऊ लागलेली आहे. की जुना एक त्या ठिकाणी विचार किंवा मन आहे की वाचाल तर वाचाल आणि हे त्या ठिकाणी खरं आहे की जेवढं त्या ठिकाणी तुम्ही वाचाल तेवढं त्या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होणार आहे. पुस्तक हे अशा प्रकारचे गुरु आहेत की जे कधीही बदलत नाहीत आणि जे आहे जसं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी काय करत असतात तर हे ग्रंथ म्हणजे पुस्तकं करत असतात. आपलं मन एकाग्र करण्याचं काम, मन शांत करण्याचं काम, ज्ञानवृद्धी करण्याचं काम हे ग्रंथ करतात. तुमचं सगळं त्या ठिकाणी चोरीला जाऊ शकतं पण ज्ञान ही अशी एक गोष्ट आहे की जी तुमच्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. की जे ज्ञान की ज्या ज्ञानाच्या जोरावर तुम्ही सगळं त्या ठिकाणी भौतिक सुख निर्माण करता, घर गाडी बंगला हे बौद्धिक जीवावर तुम्ही आणखी त्या ठिकाणी काय करू शकता कष्टातून किंवा तुमच्या वाचनातून तुमच्या कौशल्यातून त्या ठिकाणी पुन्हा प्राप्त करू शकता. पण ज्ञान ही अशी बाब आहे की जी तुमच्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. उलट ज्ञान जे आहे ते वाचल्यानं आलेलं ज्ञान दुसऱ्याला दिल्यामुळे त्याची ज्ञानवृद्धी उलट दुप्पट होत असते. म्हणून आपल्याला वाचन करणं हे फार त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्यानंतर चौथा जो भाग आहे म्हणजे जागतिक त्या ठिकाणी हास्यदी की सध्याच्या असणाऱ्या ताणतणावाच्या युगामध्ये माणूस जो आहे तो हसणं विसरून गेलेला आहे. आज आपण बघतोय की भौतिक सुविधा मिळवण्यासाठी महागाई या नावाखाली त्या ठिकाणी माणूस धावत त्या ठिकाणी चाललेला आहे. प्रत्येक ठिकाणी त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन आहे. कामाच्या ठिकाणी असणारं टेन्शन, घराच्या ठिकाणी असणारं टेन्शन, शेती व्यवसाय करणाऱ्या ठिकाणी टेन्शन. त्या ठिकाणी कुठलंही चित्र असं नाही की जे टेन्शन मुक्त आहे असं नाही. पण त्यातून सुद्धा त्याला समर्थपणे त्या ठिकाणी जीवन जगणं हे गरजेचं आहे. तर काही वेळेला त्या ठिकाणी मुद्दाम त्या ठिकाणी हसू येत नसलं तरी शेजारचा हसला म्हणून आपल्याला हसावं लागतं. तेवढं जर हसलं तरी किमान शेरवर आपण काहीतरी विसरून जातो. तर तुम्हाला एक मी छोटासा त्या ठिकाणी विनोद सांगणार आहे की त्यानिमित्तानं तर आपण थोडंसं हसूया.
की 2 वर्ष झाली या कोरोनामुळं सगळं आतल्या आतच होतं. लग्न 4-5 माणसं घेऊन तेवढं कार्यालय सगळी बंद पडली. कुठं मंडप नाही, कुठं गाजा वाजा नाही, कोण कुणाला बघून आलं, कोण कुणाला बघून गेलं, काय आपल्याला कळत नव्हतं. पुन्हा यावर्षी त्या ठिकाणी कोरोना गेला आणि पुन्हा पूर्वीसारखं सुरू झालं. नवरा बघणं, नवरी बघणं, एकमेकाला बघणं चालू झालं. आणि या ठिकाणी एका ठिकाणी मुलगा गेला मुलगीला बघायला. बाप आपला नेहमीप्रमाणे मुलीचं गुणगान करायला लागला. माझी मुलगी सुशिक्षित आहे, बगड्यासारखी त्या ठिकाणी गोरी पान आहे, जिराफासारखी मान आहे, गाडीसारखी शांत आहे, माशासारखे डोळे पाणीदार आहेत. हे सगळं ऐकलं. मग मुलाला विचारलं, बाबा तुला काय विचारायचंय का? ती मुलगा आपला असं असं करत असलेला असती, कसं विचारायचं? एवढं बापानं कौतुक केल्यानंतर मुलगा एकच म्हणला, मुलीच्या बाबांनी एवढे गुण सांगितले, होय, पण माणसाचा एक तर गुण तुझ्याकडे आहे का? धन्यवाद. या ठिकाणी सांगतो. फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं आणि आज निकाली आहे त्यामुळे शुभेच्छा येते आहेत. आज 1 मे महाराष्ट्र राज्याची स्थापना दिवस या निमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मी सर्वप्रथम आपणा सर्वांना महाराष्ट्र दिना स्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपलं महाराष्ट्र राज्य हे एक संपन्न सुसंस्कृत असं राज्य आहे. या राज्याने या देशाला असंख्य अशी रत्न दिली. शिवरायांची भूमी आहे ही महाराष्ट्र भूमी आहे. पोद्दार सरांनी आणि पवार सरांनी विस्तृत असं विवेचन केलेलं आहे. सर्व बाबी या महाराष्ट्र राज्याच्या सांगितलेल्या आहेत, जेणेकरून हे महाराष्ट्र राज्य संपन्न आणि स्वतंत्र कसं झालं आणि त्यासाठी किती हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं. तर हे महाराष्ट्र राज्य असंच पुढं संपन्न आणि सुसंस्कृत राहावं, अधिक अभिमानानं त्याची वाटचाल राहावी, यासाठी जी जबाबदारी आहे ती आपणा सर्वांची आहे. आपण विद्यार्थी दशेतच त्याचा संकल्प करूया आणि ही जबाबदारी आपण निश्चित पेलूया. या महाराष्ट्र दिनाबरोबरच आज बरेच विशेष दिन आहेत. त्यातला एक कामगार दिन. श्रमिकांच्या श्रमामुळं आपण या सर्व औद्योगिक क्रांती म्हणा किंवा शेतीची क्रांती म्हणा या करू शकलो. या श्रमिकांना सुद्धा आपण या प्रसंगी अभिवादन करूया. तसेच आज योगायोगानं आपला वार्षिक परीक्षेचा निकालही आहे आणि या निकालाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी मोठं यश वार्षिक गुणात्मक याच्यातनं संपादन केलेलं आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी हार्दिक शुभेच्छा देतो, पुढील वर्षासाठी शुभेच्छा देतो आणि 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. त्यानंतर आदरणीय मुख्याध्यापक करांडे सर यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. महाराष्ट्र दिन, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कामगार दिवस या दोन्ही दिवसाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या पंडित विष्णू दिगंबर पलुसकर माध्यमिक विद्यालय, ज्युनियर कॉलेज, माधवराव परांजपे प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम आपल्या या प्रांगणामध्ये संपन्न होतोय. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय उदय परांजपे साहेब, उपाध्यक्ष विश्वास भाऊ रावत, संचालक सुनील रावत तात्या, त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे मान्य सुतार काका, शिंदे सर, आपण सर्व विद्यार्थी मित्रांनो, माझे सर्व सहकारी शिक्षक आणि उपस्थित असलेले पालक. आज आंतरराष्ट्रीय कामगार दिवस
ज्या कामगारांनी आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये, आर्थिक प्रगतीमध्ये, सामाजिक प्रगतीमध्ये महत्वाचा हातभार लावला आणि आपल्या देशाची प्रगती केली, हा कामगार अत्यंत महत्वाचा घटक आहे. आणि त्यानिमित्तानं कामगार त्यांचं स्मरण करणं, त्यांच्यासाठी जो निर्माण झालेला कायदा आहे त्याचं पालन करणं आणि त्यांचा हक्क आणि श्रम या त्यांना त्यांची प्रतिष्ठा मिळवून देणं, यासाठी हा अतिशय दिवस महत्वाचा आहे. दुसरा दिवस आपल्या महाराष्ट्र दिन, महाराष्ट्र स्थापनेचा दिवस. महाराष्ट्रातील एक आपण नागरिक किंवा एक घटक म्हणून आपण या विद्यार्थी देशामध्ये आपण एक संकल्प करूया की जेणेकरून महाराष्ट्राच्या गतीमध्ये, महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये माझ्या सर्वांचं योगदान एक महत्वाचं असेल. मी या देशाचा नागरिक म्हणून, आता एक विद्यार्थी म्हणून मी संकल्प करतोय किंवा मी संकल्प करावा, मगाशी सरांनी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे छंद आपण या काळामध्ये जोपासू शकतो. त्यामध्ये चांगल्या पुस्तकांचं वाचन असेल, आपल्यामध्ये असणारे विविध कलागुण असतील त्यांचा विकास करणं असेल, स्वनेतृत्व गुणाचा विकास करणं, अशा अनेक गोष्टी आपल्याला विद्यार्थी म्हणून करता येतील. आणि विद्यार्थ्यांनी या दिनादिवशी असा एक चांगला संकल्प करून आपण आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये हातभार लावा, जेणेकरून महाराष्ट्राची प्रगती होईल आणि महाराष्ट्राची परंपरा खंडित होणार नाही. ही अखंडित परंपरा राखण्याचं काम माझं विद्यार्थी म्हणून आहे, आपण सर्व नागरिक म्हणून आपलंही काम आहे. आणि या देशाच्या गतीमध्ये, विकासामध्ये आपण सर्वांनी हातभार लावा. पुन्हा एकदा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आदरणीय जाधव सर आणि आभार प्रदर्शन करा. उपस्थित सर्वांना 1 मे या महाराष्ट्र दिनाच्या पहिल्यांदा शुभेच्छा देतो. 1 मे 1960 या दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि आपल्या या महाराष्ट्र राज्याविषयी बरीच माहिती आदरणीय पवार सरांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये दिलेली आहे. या महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या विद्यालयामध्ये हा कार्यक्रम आज साजरा होतोय. या कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय परांजपे साहेब, आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय विश्वासभाऊ रावळ, संस्थेचे संचालक सुनीलभाऊ रावळ, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष सुतार काका शिंदे साहेब, तसेच आपल्या माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री करांडे सर, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बागल मॅडम, उपस्थित सर्व पालक, सर्व शिक्षक, उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आणि हा अतिशय उत्साहामध्ये कार्यक्रम पार पडला. याबद्दल आपल्या सर्वांचं विद्यालयाच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्वांना 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम इथं संपला. असं जय हिंद.